नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आज आपण बेसनाचे लाडू पाहणार आहोत. सर्वप्रथम बेसनाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला कढईमध्ये 1 चमचा तूप टाका. त्यानंतर त्यामध्ये 1 कप रवा टाका आणि तो मंद आचेवर भाजून घ्या. रवा चांगला भाजून घेतल्यानंतर तो एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्यानंतर पुन्हा कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घ्या आणि तूप मेल्ट झाल्यावर त्यामध्ये 1 कटोरी बेसन टाका. बेसन चांगलं भाजून घ्या. त्याच्यामध्ये बबल्स येईपर्यंत भाजून घ्या आणि त्याच्यामध्ये भाजून घेतलेला रवा टाकून घ्या. त्या दोन्ही जिन्नस एकत्र करून चांगले भाजून घ्या. त्यानंतर आपण चासणीसाठी 2 कप साखर घेऊ. त्यामध्ये 1 कप पाणी टाकून घेऊ आणि आणखीन 1 कप पाणी टाकून घ्या आणि चांगलं हलवून घ्या. आपल्याला चासणी ही एकतारी हवी आहे, म्हणून थोड्या वेळाने चासणी चेक करून पहा की ती एकतारी झाली आहे किंवा नाही. अशी जर चासणी झाली नंतर ते मिश्रणामध्ये ओतून घ्या आणि मिश्रणाला हलवून घ्या. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाका आणि विलायची पावडर टाका आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्या. थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून लड्डू बनवून घ्या. अशा प्रकारे लड्डू बनवून घ्या. तुम्ही याच्यावर ड्रायफ्रूट टाकून त्याला सजवू शकता. तयार आहे आपले बेसनाचे लाडू.